सोलापूर महापालिकेत 2026-27 अर्थसंकल्प सभापती रंजिता चाकोते यांच्याकडून जाहीर करण्यात आले असून सोलापूरकरांसाठी 1449 कोटींचे भक्कम बजेट मिळाले आहे। सोलापूर महानगरपालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा 1449 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सभापती रंजिता चाकोते यांनी जाहीर केला। या अर्थसंकल्पाला स्थिर आणि विकासाभिमुख म्हणून पाहिले जात असून शहराच्या विविध विकास कामांना चालना मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे। सोलापूर शहराच्या 2026-27 ते अर्थसंकल्प सादर करताना मला स्थायी समिती सभापती या नात्याने अत्यंत आनंद व अभिमान वाटत आहे। माननीय महापौर व सभासद बंधू भगिनींनो, सन 2026-27 ते अंदाजपत्रक आपल्याकडे सादर करीत आहे। माननीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी आमची दिनांक 6 मार्च 2026 रोजी निवड झाली आहे। त्यानंतर माननीय आयुक्तांनी दिनांक 13 मार्च 2026 रोजी सादर केलेल्या अंदाजपत्रकावर माननीय स्थायी समिती सदस्य समवेत विचार विनिमय करून माननीय स्थायी समितीने फेरबदल करून अंदाजपत्रक माननीय महानगरपालिकेकडे सादर केलेले आहे। त्याची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या बाबी मर्यादित स्वरूपाच्या असल्या तरी त्यापासून येणाऱ्या उत्पन्नाच्या वसुलीमध्ये अत्यंत शिथिलता आलेली आहे। त्यामुळे थकीत झालेल्या रकमा मोठ्या प्रमाणात दिसून येतात। माननीय आयुक्त यांनी सन 2026-27 महसुली व भांडवली अंदाजपत्रकाचा सविस्तर अभ्यास करून माननीय स्थायी समिती सदस्यांसमवेत व संबंधित खाते प्रमुख यांच्याबरोबर प्राथमिक स्वरूपाची चर्चा करून माननीय स्थायी समितीने जमा बाजूमध्ये चालू बाकी व थकबाकी वसुलीसाठी विशिष्ट व प्रभावीपणे नियोजन करून महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या इतर बाबींपासून उत्पन्न वाढीला प्राधान्य देऊन उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला आहे। तसेच खर्चाच्या बाबीचा विचार करता आजपर्यंत खर्चावर नियंत्रण नव्हते असे म्हणणे चुकीचे होणार नाही। ही बाब गंभीरतेने घेऊन अनावश्यक खर्च काटेकोरपणे कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे। आयुक्तांनी महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा अंदाज 924 कोटी 42,41,000 इतके सादर केलेले होते। त्यामध्ये माननीय स्थायी समितीने पुनर्विचारांती ₹5 कोटी 69 लाख इतका वाढ सुचवली आहे। तसेच महसुली खर्च बाबींकडे अगदी काटेकोरपणाने अनावश्यक खर्च बाबींमध्ये टाळून एकूण 64 करोड 8,56,000 इतकी रक्कम बचत केलेली आहे। महसुली जमा खर्चाच्या माध्यमातून ₹69 करोड 77,56,000 इतकी रक्कम आयुक्तांच्या अंदाजापेक्षा जास्त उपलब्ध करून ही रक्कम शहराच्या विकास कामासाठी भांडवली विभागाकडे वर्ग करण्यात आलेली आहे। आजपर्यंत महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांनी सुचवलेल्या कामावर आधारित अंदाजपत्रक तयार केले जात होते, परंतु यावेळेस पहिल्यांदाच सोलापूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवर शहरातील प्रमुख चौकात QR कोड लावून काउन्सिल हॉलच्या दर्शनी भागात सूचना पेटी लावून नागरिकांचे सोलापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकासंबंधी सूचना व शिफारसी मागवण्यात आल्या। यास नागरिकांनी भरघोस असा प्रतिसाद दिला। या सूचना व शिफारसींचा विचार करून जनतेला अपेक्षित असलेल्या विकास कामाचे अंदाजपत्रक सादर करण्यामध्ये मला अतिशय आनंद होत आहे। तसेच भांडवली विभागामध्ये जमा बाजूकडे ₹130 करोड 93,26,000 उपलब्ध केलेले आहे। अशा प्रकारे भांडवली विभागाकडे 61 करोड 15,70,000 इतकी रक्कम आयुक्तांनी सुचवलेल्या रकमेव्यतिरिक्त विकास कामासाठी उपलब्ध केलेली आहे। आणि या अतिरिक्त उपलब्ध झालेल्या रकमेतून जास्तीत जास्त रक्कम आजपर्यंत अन्याय झालेल्या हातगार भागातील नागरिकांच्या सोयीसाठी व शहरातील इतर आवश्यक बाबींसाठी जास्तीत जास्त खर्च करण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केलेला आहे। तसेच जळगावी पेठ येथील ब्रिटिशकालीन महानगरपालिकेचा जुना असा गोलसंगी दवाखाना या दवाखान्याचे संपूर्णपणे नूतनीकरण करून महापालिकेच्या मल्टी सुपर स्पेशालिटी दवाखाना उभारणीकरिता माननीय केंद्र शासन महाराष्ट्र शासन तसेच
मध्ये शिफारस करण्यात आली आहे. हा सगळा प्रयत्न केवळ अतिशय प्रामाणिकपणे व शहरातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी झालेला असून या कामी मान्य पदाधिकारी, मान्य स्थायी समिती सदस्य, माननीय आयुक्त व संबंधित अधिकारी यांनी मला वास्तविक सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांची शक्तिशाह आभारी आहे. माननीय स्थायी समितीने तयार करून शिफारस केलेल्या सन 2025-26 ते सुधारित व सन 2026-27 चे अंदाजपत्रक त्याच्या सूचना व शिफारससह महानगरपालिकेने मंजूर करावी अशी मी विनंती करत आहे. दरम्यान महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी पत्रकार परिषदेत अर्थसंकल्पातील विविध तरतुदींविषयी अधिक माहिती दिली. सोलापूर शहरामध्ये अतिशय वास्तविक बजेट या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे. त्याबद्दल आमचे सभागृह नेते नरेंद्रजी काळे यांचे मी या ठिकाणी समर्थन करतो. आयुक्त यांनी सुचवलेला जो अंदाज आहे 926-27 आर्थिक मध्ये बाबींमध्ये मिळणारे उत्पन्न 924 कोटी, तर स्थायीने या ठिकाणी कपात वाढ करून 930 या ठिकाणी 30 कोटी या ठिकाणी सुचवलं होतं. तसंच मनपा अंदाज 990 कोटी, जवळपास 60 कोटी या ठिकाणी आम्ही वाढ केलेली आहे. सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यावश्यक जे काय विकासासाठी जे लागणारे भांडवली तक्त्यामध्ये त्यात आम्ही रस्ते करणे, तसंच MIDC भागामध्ये मूलभूत सुविधा सुखसुविधा करणे, हातदोड भागामध्ये सुविधा करणे, परत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महिला जे रात्री अपरात्री शहरामध्ये फिरतात त्यांना या ठिकाणी CCTV बसवून त्यांच्यावर जे काय शहरामध्ये प्रकार घडतो, म्हणजे ह्याचा प्रकार जो घडतो त्याला आळा घालण्यासाठी आम्ही या ठिकाणी CCTV कॅमेऱ्याचं या ठिकाणी नियोजन या ठिकाणी केलेले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इकडे या ठिकाणी संविधान भवन बांधणे या ठिकाणी 1 कोटी रुपये आम्ही या ठिकाणी ठेवलेले. मराठा समाजासाठी या ठिकाणी मराठा भवन बांधणे म्हणून या ठिकाणी 1 कोटीची तरतूद केलेली आहे. बसवेश्वर महाराजांचा पुतळा असेल, लिंगायत भवन असेल, या ठिकाणी आम्ही तरतूद त्यांना निधी देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला. तसेच जो 54 मीटरचा सोलापूर शहराचा जो अनेक वर्षापासून रखडलेला जो विषय होता 54 मीटरचा, या ठिकाणी तो त्या ठिकाणी तरतूद ठेवून तो जो रस्ता आहे तो लोकांसाठी खुला करून त्या ठिकाणी जे काय आता अजून अडीअडचणी आहेत ते त्याला व्यवस्थित हे करून लोकांसाठी सोय करण्याचं या ठिकाणी आम्ही 1 कोटी रुपयाची या ठिकाणी तरतूद केली. आणि लाईट आणि दिवे त्या ठिकाणी आता रात्री देखील लोक प्रवास करतात त्याच्यासाठी 75 लाखाची या ठिकाणी आम्ही तरतूद केलेली आहे. अनेक विषय असं या ठिकाणी आहेत. हातदोड भागामध्ये प्रसूतीगृह बांधणे, परत तसेच शहरामध्ये देगाव भागामध्ये या ठिकाणी स्मशानभूमीची जागा जर अजून एखाद्या मिळत असेल तर तिथं त्या लोकांच्या सोयीसाठी या ठिकाणी बांधण्यात यावं म्हणून आम्ही या ठिकाणी तरतूद केलेली आहे. तसेच अजून बाकीचं बघायला गेले तर पदाधिकारी यांच्या पावसाळ्यामध्ये स्ट्रॉम ड्रेन लाईन टाकणे यासाठी 4 कोटीची तरतूद केलेली आहे. अनेक तरतुदी हेडगेवर पटांगण असेल त्या ठिकाणी आम्ही 50 लाखाची तरतूद केलेली आहे. छत्रपती संभाजी तलाव असेल त्या ठिकाणी मूलभूत सोयी सुविधा करणे म्हणून या ठिकाणी 1 कोटीची तरतूद या ठिकाणी आम्ही केलेली आहे. बरेचशा सोलापूर शहराच्या विकासासाठी अनेक तरतुदी आम्ही या ठिकाणी करू शकलो. आणि वास्तविक बजेट या ठिकाणी मांडण्याचा आणि सोलापूर शहराच्या सुधारण्याकरिता या ठिकाणी आज बजेट आमचे सभागृह नेते नरेंद्रजी काळे या ठिकाणी मांडल्याने आम्ही त्याला या ठिकाणी मंजुरी देण्याचा प्रयत्न करा. आणि तसेच महानगरपालिकेचे जे आपले कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी मेडिक्लेम खूप आवश्यक आहे. कारण का अनेक कर्मचारी या ठिकाणी शहरामध्ये काम करत असताना बरेचसे कर्मचारी आपल्याला माहिती आहे सकाळच्या सत्रात कोण ड्रेनेजच्या भागामध्ये काम करतो, कोण काही घाणीचं त्या ठिकाणी साम्राज्य हे असतं. त्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मेडिक्लेम मिळाला पाहिजे अशा दृष्टिकोनातून मनपा कर्मचाऱ्यांना मेडिक्लेमच्या सोयीसाठी या ठिकाणी 3 कोटीची तरतूद आम्ही या ठिकाणी केलेली आहे. 1449,71,93,401 रुपयाचं आपण बजेट मांडलंय. याच्यात साधारणपणे याच्यातनं मनपा उत्पन्न आपण जे पकडलं 990,78,93,401 रुपये जमा पकडलाय. अनुदानाचे 347,92,00,00,000 रुपये आणि कर्ज व म्युनिसिपल बॉन्ड
असे मिळून 111 कोटी 1 लाख रुपये असं साधारणपणे या सगळ्या ह्याचं हे केलं। महसूल विभागाचा 671 कोटी 46 लाख 41 हजार, पाणी पुरवठा 133 कोटी 38 लाख 94 हजार रुपये, भांडवली 185 कोटी 91 लाख 1 हजार, शासन अनुदान 347 कोटी 92 लाख आणि कर्ज आणि म्युनिसिपल बॉन्डचा जो हे आहे खर्च तो 29 कोटी 40 लाख, नगरोत्थान महाअभियान पर्जन्य जलवाहिनी मनपा हिस्सा, नगरोत्थान महाअभियान मलनिस्सारण योजना 71 कोटी 61 लाख, सोलापूर शहर अंतर्गत पाणी पुरवठा सुधारण्याच्या दृष्टीने मनपाचा हिस्सा जो म्युनिसिपल बॉन्डचा आपण धरला होता तो साधारणपणे 10 कोटीचा। आता हे जे पकडले आता हे या वर्षातलं पकडलेलं आहे आपण, याची बॉन्डची जी तरतूद करायची आपल्याला ती बॉन्ड गोळा करायचे नाही, खर्च वाढवतोय असं नाही, खर्च वाढवतोय म्हणजे खर्च कशासाठी, विकास कामासाठीच आपण हे पैसे देतो। पण आता जर तुम्ही सोलापूरचं एकंदरीत क्षेत्रफळ आणि त्यानुसार द्यायचा निधी, DSR चे रेट, या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर साधारणपणे एवढे पैसे देणं अपेक्षित आहे। आणि आता 4 वर्ष प्रशासक नसल्यामुळं लोकांच्या अपेक्षा ज्या नगरसेवकांच्या माध्यमातून वाढलेल्या आहेत, रोज उठून नगरसेवकांना या सगळ्या गोष्टींना फेस करायचंय। बरं, हे करत असताना आम्ही अवास्तव ह्याच्यात काहीच वाढवत नाही, म्हणजे विकास कामाचा निधी कमी करून उत्पन्न कमी करण्यापेक्षा आम्ही उत्पन्नाचे जे सोर्सेस आहेत ते सुद्धा वाढवतोय की ते उत्पन्न कसं तयार हो। कारण आयुक्तांनी जे बजेट आपल्याला सादर केलंय त्याच्यात आपण 60 कोटीची वाढ धरली। 60 कोटीची वाढ धरत असताना आपण कुठेही अवास्तव वाढवलेलं नाहीये, आपण प्रत्येक गोष्टीचं त्याला म्हणजे क्लेरिफिकेशन आहे आपल्याकडे, आपण कुठल्या भागातनं किती पैसे वाढवले। त्याच्यामुळे हे 60 कोटी जे वाढवलेत की ह्या 60 कोटी जे आम्ही वाढवलेत ते उत्पन्न येण्यासाठी नियमित बैठका असतील आणि कर्मचाऱ्यांचा पाठपुरावा असेल, त्यासाठी आम्ही सातत्याने त्याच्या बैठका घेणं असेल, ते उत्पन्न कसं महापालिकेत जमा होईल यासाठी आम्ही येणाऱ्या काळात त्या गोष्टीवर काम करणार। शहराच्या पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि विकास प्रकल्पांवर विशेष भर देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या अर्थसंकल्पामुळे सोलापूरच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे।